देशासाठी 1999च्या कारगिलच्या रणांगणावर लढून विजय मिळवणारा कारगिलचा माजी सैनिक डॉक्टर भाऊराव तायडे यांना मालवत्ता करारासाठी संघर्ष करावा लागतोय आणि तोही 15 वर्षांपासून। पालघर नगर परिषदेच्या कागदांच्या रणांगणात अडकलेला माजी सैनिक 2011 पासून 2025 मिळकत करातून सवलत मिळवण्यासाठी केलेला अर्ज अजूनही प्रलंबित। भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलेली नगर परिषद आता माजी सैनिकालाच मानसिक छळ देते आणि अन्यायाविरोधात 13 ऑगस्टला हुतात्मा चौक या ठिकाणी माजी सैनिक डॉक्टर भाऊराव तायडे यांचा आमरण उपोषणाचा इशारा। देशासाठी लढणाऱ्याला जर असा न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचं काय होईल? पालघर नगर परिषद व जिल्हा प्रशासन या आंदोलनाकडे, आमरण उपोषणाकडे कशा पद्धतीने नेमकी काय कारवाई करते हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। आपण पाहूया माजी सैनिक भाऊराव तायडे यांची संपादक विजय घरत यांनी घेतलेली रोखठोक प्रतिक्रिया। कारगिलचा हिरो, कारगिल युद्धातील माजी सैनिक मात्र पालघर नगर परिषदेच्या 15 वर्षांच्या कागदी युद्धात अडकलेला। 1999च्या सालामध्ये जे कारगिल युद्ध झाले आणि कारगिल युद्धामध्ये प्रामुख्याने भाग घेतलेले भाऊराव तायडे आहेत। डॉक्टर भाऊराव तायडे यांच्यावरती नगर परिषदेने म्हणजे स्वतःचं घर बांधलं। घरासाठी त्यांनी परवानगी घेतली। परवानगीनंतर 5,000चा जो कर आहे, मालमत्ता कर, तो सुद्धा भरला। मग त्याच्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील, त्यांच्यासाठी विशेष सूट म्हणून त्यांनी GR सुद्धा आणला आणि या बाबतीत अजूनपर्यंत म्हणजे 2011 पासून ते आत्ता 25 म्हणजे गेल्या जवळपास 15 वर्षाचा हा संघर्ष ते आता करत आहेत। 13 ऑगस्टला ते उपोषणाला बसणार आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। डॉक्टर साहेब, नेमकं काय काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने तुमच्यावरती अन्याय झाला? ॲक्च्युली माझं नाव डॉक्टर भाऊराव तायडे, 2nd महारेजिमेंट इन्फंट्री बटालियनमध्ये मी सर्व्हिस केलेली आहे। कारगिल युद्धामध्ये मी सहभागी होतो आणि जे मी हे घर बांधलेलं आहे 2008ला नगरपालिकेनेच मला परवानगी दिलेली आहे। त्याच्यानंतर 9ला भोगवटासुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि भोगवटानंतर 5,800 काही समथिंग मी बिल भरलेलं आहे। तेव्हा मनोहर दांडेकर या ठिकाणी ते नगराध्यक्ष होते। त्यांनी सुद्धा सांगितलं की जर तुम्ही कुठे असं माफ केलं असेल, आपण मागणी केली होती त्यांना, अशी कुठं मागणी केली, अशी माफ केलं असेल ते आम्हाला तुम्ही आदेश जोडा, असे आम्ही तिथे आदेश जोडले। आदेश जोडल्यानंतर 2011ला पुन्हा नव्याने पत्र दिलं, तरी सुद्धा त्यांचा एकही पत्राचं उत्तर नाही। पुन्हा 14ला पत्र दिलं, तरी सुद्धा उत्तर नाही। 18ला GR निघाला वीर सैनिकांना घर टॅक्स माफीचा, तेव्हा सुद्धा गेलो, तेव्हा सुद्धा ते म्हणून आम्ही चेक करून सांगतोय, तेव्हा सुद्धा त्यांनी काही आपल्याला काही दाद दिला नाही। 2020ला शासनाचा GR निघाला, तेव्हा मी धाव घेतल्यानंतर पुन्हा नव्याने त्यांनी सांगितलं की बुवा हा आमच्या दप्तरी मालमत्ता क्रमांक नाही आहे आणि तुमची वेऊरला 2 प्रॉपर्टी आहे, ते 2 प्रॉपर्टीचा नंबर हा आहे। मी म्हटलं ठीक आहे, 2 प्रॉपर्टी मला द्या, ते माझ्या ताब्यात द्या, पण माझी तिथे एकच प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही म्हणता तर मला 2 प्रॉपर्टी द्या। त्यांनी 2023ला या बंगल्याची आपली नोंद केली। नोंद केल्यानंतर त्यांनी मला घर टॅक्स 23ला भरण्याचा त्यांनी नोटीस पाठवली जप्तीची। ते माझ्या सैनिकांसाठी एक अन्यायकारक आहे, एक माझ्या इज्जतीला, सैनिकांच्या इज्जतीला तो फार अपमान आहे। त्याचं मी उत्तर दिलं, तरी सुद्धा त्यांनी मला एकही पत्राचं उत्तर दिलं नाही। कलेक्टरचे, मंत्र्यांचे पत्र मला येतात, पण नगरपालिकेचं पत्र येत नाही। म्हणजेच ह्या जाणून बुजून त्यांचा हा खोडसळपणा चालू आहे। आता सुद्धा त्यांनी 2,63,000 त्यांनी मला बिल ठोकवलेलं आहे। त्याच्यावर सुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि मी 13 तारखेचा आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे। इशारा दिल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही जे आहे ते आम्ही तुमच्या GR प्रमाणे केलेलं आहे। म्हटलं सर, GR आता निघालेला आहे, परंतु माझे 2010 पासून जे पत्र आहेत त्याचा तुम्ही काय केलं आहे याचं मला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे। दप्तर दिरंगाई कायदा हाच म्हणते की 30 दिवसामध्ये तुमचं पत्र निकाली काढायला पाहिजे, परंतु त्यांनी ते सर्व कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे। आताही हे जे उपोषण करणार आहे, जोपर्यंत मला हे घर टॅक्स माफ होणार नाही आणि ज्यांनी या चुक्या केलेल्या आहेत, अधिकारी असो कोणीही असो, त्यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही, ही माझी भूमिका आहे। सध्या नगर परिषद मोठ्या घोटाळ्यामध्ये अडकते। जसं जे आपली इमारतीचा मी मागच्या बातमीपत्रात दाखवलं होतं की एका इमारतीसाठी त्या इमारतीमध्ये या पैशामध्ये 3 इमारती होती, अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात
हा राजकीय भ्रष्टाचार सांगता येईल, हा कागदोपत्री केलेला भ्रष्टाचार अशा पद्धतीने करत असताना एका देशासाठी ज्याने आपलं हे दिलं, म्हणजे ज्यांनी शक्ती दिली, याच्यासाठी ज्यांनी काम केलं, त्या विजय कारगिलचा दिवस ते घेऊन आले, अशा सैनिकांना जर या महाराष्ट्रामध्ये, या पालघरमध्ये जर फक्त मालमत्ता कर आणि जोही शासनाच्या आदेशानुसार माफ करायला पाहिजे तो माफ होत नसेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी या बातमीची दखल घेऊन आणि 13 ऑगस्टला हा माझे सैनिक उपोषणाला बसणार आहे, हे भूषवणं नाही. आणि म्हणून काय म्हणतो बोला. अजून मला ही सांगायची आवर्जून हे आहे की नियमाप्रमाणे त्यांनी प्रत्येक वर्षी कर बिल हे त्यांनी देणं अनिवार्य आहे, त्याच्यावर पोचपावती घेणं अनिवार्य आहे. परंतु मला 2010 पासून एकही मला पोचपावती त्याची मिळाली नाही. त्यांनी मागणी पण सुद्धा केली नाही. तर मी काय समजायचं की त्यांनी माफ केलं की नाही केलं. पण माफ न करता त्यांनी माझी प्रॉपर्टी आउट केलेली आहे. आणि हे जे आहे हे कृत्य मी तर म्हणतो की हे पाकिस्तानपेक्षी एकदम ही नगरपालिका हे करत आहे. हे आम्हाला अशी भूमिका वाटते की या नगरपालिकेवर काहीतरी कारवाई करावी आणि कुठेतरी आळा घालावा. जर माझ्यावरच हा अन्याय असा होत असेल तर इतर आम जनतेवर काय. कारण आम्ही सैनिक आहोत. सैनिकांसाठी जर तुम्ही असे करत असाल तर बाकी पब्लिकने काय करायचं, अशी आमची हे आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. आणि मी माझी जे मागणी आहे घर टॅक्स माफीची ते पूर्णपणे माफ व्हावं. घर टॅक्स माफ करावा म्हणून तायडे साहेबांनी जी मागणी केली आहे खरोखर ती रास्त आहे. आणि GR आहे तसं इतर नगर परिषदेमधले असले GR आहेत ते GR सुद्धा त्यांनी आम्ही जोडलेलं. वास्तविक त्यांची जबाबदारी आहे, मात्र ती जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली. तरीसुद्धा बेकदरदारपणे जर वागत असतील अधिकारी तर या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणे काळाची गरज आहे.